आयुष्यात चुकणार नाही. संघर्षातून काय परिवर्तन घडू शकतं हे महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं, या महाराष्ट्राचे लोकनेते ज्यांनी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले, त्या माननीय गोपीनाथराव मुंडेजींना मी मानाचा मुजरा करतो. स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं. संघर्ष करायला जर आम्ही शिकलो तर ते गोपीनाथरावमुळे शिकलो. त्या गोपीनाथरावांसोबत मी 15-20 वर्ष काम केलंय. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे, देवेंद्र, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करू नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करून कोणालाही पुढे जाता येतं, पण मोठं होता येत नाही. सत्तेशी संघर्ष करूनच आपल्या जीवनामध्ये मोठं होता येतं. आज मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की आज या पदावर आम्ही पोहोचू शकलो, याचं कारण गोपीनाथरावांचा संघर्ष आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची साथ आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता देश इतका बलशाली झालाय. मोदीजींचं नेतृत्व आणि गोपीनाथरावजींचा आशीर्वाद निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करून दाखवू. आपण सगळे मिळून गोपीनाथरावजींचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू. गोपीनाथजींना तीच खरी श्रद्धांजली असेल. आमच्या या नेत्याला विनम्र भावांजली अर्पण करतो. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.